व्यावहारिक जीवनामध्ये आपण खूप वेळा ऐकतो की आम्ही समोरच्याला स्पष्ट बोलतो, त्याला लागो अथवा न लागो. एका राजाच्या दरबारात एक हत्ती होता आणि तो मरण पावला. त्याने भरपूर साऱ्या वैद्यांना बोलवलं. सर्वप्रथम वैद्य आला आणि तो म्हटला, राजा तुमचा हत्ती मरण पावलाय. त्याने त्या वैद्याला घेतला आणि काळ्या कोठडीत घातलं. दुसरा वैद्य आला, तोही म्हटला, राजा तुमचा हत्ती मरण पावलाय. राजाने पुन्हा त्याला घेतला आणि काळ्या कोठडीत घातलं. पण जो हुशार वैद्य होता तो म्हटला की राजाला काहीतरी चांगलं ऐकायचं, भलेही हत्ती मरण पावलाय. त्या वैद्याने सांगितलं, राजा मी हत्तीच्या पायाला हात लावून पाहिला, पण आता एवढंच की हा हत्ती चालू शकत नाही. त्यानंतर त्याच्या डोक्याला हात लावला. राजाला म्हटलं, राजा हा हत्ती काही खाऊ शकत नाही किंवा काही बुद्धीला विचार करू शकत नाही, एवढंच, बाकी काही नाही. दृष्टांत संपला. माऊली म्हणतात, जैसे साज आणि मवाड, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हणतात, थोडंच पण चांगलं बोला आणि असं बोला की आपल्या वाणीतून फक्त अमृताच्या धारा झाल्या पाहिजे. रामकृष्ण.